ओम शांती. आज आहे 16 मार्च 2025ची अव्यक्त मुरली. आज आपल्याला अव्यक्त मुरली पाहायची आहे. होळी आली आहे. आजची मुरली आहे होळीची. तर बाबा सांगतात आज मुरलीमध्ये मुरलीचा सार आहे, कमजोर संस्कारांचा संस्कार करून खरी होळी साजरी करा, तेव्हाच संसार परिवर्तन होईल. म्हणजे दुनियामध्ये संस्कार करणार आहे आज कोणी शरीर सोडले तर. म्हणजे बाबा सांगतात की संस्कार करणार म्हणजे आपल्यामधील संस्कारांचा संस्कार करून टाकायचा आहे. त्याला म्हणतात दुनियेमध्ये शब्द अंतिम संस्कार आहे. तर आपल्यालाही आपल्या संस्कारांचा अंतिम संस्कार कसा करायचा आहे त्याबाबतची आजची मुरली आहे. आणि आपल्याला आपले संस्कारांचं अंतिम संस्कार केले म्हणजे संस्कार करून टाकले तरच आपला संसार परिवर्तन होणार आहे. पुन्हा आज बाबा मुलीच्या सुरुवातीलाच सांगतात की हे माझ्या लाडक्या मुलांनो, परमात्मा प्रेमाने बघत आहेत आपल्याकडे, खूप प्रेमाने बघत आहेत. सगळे बाबांना जे भेटायला आलेले आहेत मधुबनमध्ये ते सकाळी अमृतवेलेला खूप प्रेमाचे अश्रू वाहत बाबांना आठवण करत आहेत. पुन्हा बाबा मुलीच्या सुरुवातीला सांगतात की मी सगळ्या मुलांमध्ये 3 तख्त पाहतोय. आता हे 3 तख्त कुठले आहेत तर पहिल्यांदा बाबा सांगतात पहिला तख्त आहे भ्रुकुटी रूपी तख्त. भ्रुकुटी म्हणजे 2 डोळ्यांच्या मध्ये जी जागा आहे ती भ्रुकुटीच्या मध्ये. मग बाबा म्हणतात की भ्रुकुटीमध्ये काय आहे, मस्तकमध्ये आत्मा, की मी आत्मा चमकत आहे. म्हणजे हा एक तख्त आत्म्याचा तख्त. आणि दुसरा आहे हृदय तख्त नशीम तख्त. म्हणजे आपण कुठे आहे, मी आत्मा परमात्म्याच्या हृदयामध्ये आहे, शिवबाबांच्या हृदयामध्ये आहे. तो दुसरा तख्त. आणि तिसरा तख्त आहे विश्व भविष्य तख्त. म्हणजे आपण भविष्यामध्ये विश्व तख्तवर बसणार आहोत. मग त्या भविष्य विश्व तख्तामध्ये बसण्यासाठी बाबांनी एक अट सांगितली आहे की आत्ता आपण स्वराज्य अधिकारी असू, म्हणजे आपले आत्म्याचं मन आणि बुद्धीवर जर अधिकार असेल, अटेन्शन असेल, तर आपण भविष्य विश्वराज्य तख्तावर बसू शकतो. हे होते आजचे 3 तख्त, भ्रुकुटी तख्त, हृदय तख्त नशीम आणि तिसरा आहे भविष्य विश्व तख्त. पुन्हा बाबा सांगतात की भविष्य तख्तासाठी तर सांगितलं की स्वराज्य अधिकारी हवा आहे. आत्ताचे स्वराज्य अधिकारी ते भविष्य विश्वराज्य अधिकारी. पण त्या भविष्य विश्वराज्य अधिकारीमध्ये जाण्यासाठी किती जण तयार आहेत. पुन्हा बाबा आपल्याला सभेमध्ये विचारतायत की तुम्ही कशात येणार आहात, 8च्या माळेमध्ये, 108च्या माळामध्ये की 16,108च्या विजयमालामध्ये. मग आपली कुठली विजयमाला आहे, 8, 108 की 16,108. पुन्हा बाबा सांगता आहेत की आपल्याला विजयमालेमध्ये यायचं असेल तर पुन्हा आपल्याला एक बाबा कॅटेगरी देत आहेत, एक क्रम देत आहेत की त्या क्रममध्ये तुम्ही आहात की नाही. एक आहे व्हा, एक आहे व्हाय आणि एक आहे क्राय. मग आपण कुठे आहोत ते बाबा आपल्याला विचारताय. व्हामध्ये, व्हायमध्ये की क्रायमध्ये म्हणजे रडायचं मध्ये. तर बाबा ते पुन्हा विचारत आहेत. पुन्हा बाबा सांगतायत की जी सुख शांती सतयुग येणार आहे, पवित्रतेची दुनिया येणार आहे, त्या दुनियेमध्ये जाण्यासाठी एक धर्म, एक भाषा आणि एक राज्य ही तिचा आधार आहे. पुन्हा बाबा सांगतात की सतयुगामधलं जे सुख आहे ते कशावर स्थापन होणार आहे तर आत्ता आपण जितकं परमात्मा आठवणींमध्ये अतींद्रिय सुखमध्ये असू तितकं आपण तिथल्या साधनांचं सुख घेणार आहे. आत्ताही पहा दुनियेमध्ये कुठल्याही साधनांवर आपलं सुख अवलंबून नसतं. आपण जितकं अतींद्रिय सुखमध्ये आत्म्याच्या सुखामध्ये राहतो तितकं आपण सुखी आणि आनंदी असतो. पुन्हा आज बाबा डबल फॉरेनर्स म्हणजे काय, विदेशी भाई बहिणींना बघत आहेत. विदेशी जितके पण आलेले आहेत त्या सभेमध्ये बाबा त्यांना खूप प्रेमाने म्हणत आहेत की मला तुमच्यातलं एक गुण आवडतो आणि तो आहे सत्यता. सत्यता म्हणजे काय, मन साफ आणि सच्चाई असलेलं. कारण विदेशामधले सगळेजण बाबांना जे आहेत ते
स्पष्टपणे आणि मन साफ सच्चाईने बाबांना सांगत असतात. बाबांना तोच गुण त्यांच्यातला खूप आवडतो. पुन्हा बाबा सांगतात, कारण दुनियेमध्ये म्हणतातच गॉड इज ट्रूथ, म्हणजे ईश्वर सत्य आहे. पुन्हा बाबा सांगतात, लोकांना वाटतं की संपत्ती म्हणजे धन, वैभव्य, पैसा, पण खरा धन संपत्ती आहे गुण, ज्ञान आणि शक्ती. आणि ज्यांच्याकडे हे आहे त्याची निशाणी काय आहे की मी संपत्तीवान आहे, तर त्याची निशाणी आहे संतुष्टता. पुन्हा बाबा सभेमध्ये विचारतायत की मला तुमच्या सगळ्यांमध्ये मुलांमध्ये परिवर्तन पाहू इच्छितो आहे. तर बाबा आपल्याला विचारतायत, ज्याला परिवर्तन करायचं आहे त्यांनी हात वरती करा. बाबा विचारतात ना मधुबनमध्ये, तसं सगळे हात वरती करत होते. पण बाबा म्हणतायत मला स्थूल हात नको आहे, मला तुमचा मनाचा हात वरती उचललेला पाहिजे. पुन्हा बाबा विचारतायत की सांगा परिवर्तन करताल? मग मी सांगतो. मग सगळे सभेमध्ये म्हणले हो. मग सांगितलं की तुमच्यात कसलाही संस्कार असेल तो तुम्ही आज होळीमध्ये त्याचा संस्कार करून टाका, म्हणजे त्याला विदाई द्या, त्याला त्या अग्नीमध्ये जाळून टाका. पुन्हा बाबा सांगतायत, कारण जर तुमच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये तो जुना संस्कार असेल, त्या जुन्या आठवणी असतील, तर बाबा तुमच्या हृदयामध्ये कसं काय बसेल? कारण बाबांना आपल्या मनात अंतःकरणात ठेवायचे आहे. आणि जर त्याच ठिकाणी वाईट गुण असतील तर बाबा आपल्या अंतःकरणात मनामध्ये नाही बसू शकत. बाबा म्हणतात ह्यासाठी एक नियम पाळा, तो म्हणजे काहीही झालं तर फक्त आणि फक्त प्रेमाने म्हणा बाबा बाबा, बाबा बिंदू आणि मी पण बिंदू. पुन्हा बाबा आजचं वरदान सांगत आहेत की संकल्प आणि बोलाच्या विस्ताराला सारमध्ये आणणारे अंतर्मुखी भव. दुनियेमध्ये पण काही आविष्कार करायचा असेल तर काय करतात वैज्ञानिक लोक? शांतीमध्ये जातात. तसंच बाबा म्हणतात तुम्ही जितकं अंतर्मुखी राहाल, जितकं शांतीने राहाल, सायलेन्समध्ये राहाल, तितकं तुम्हाला प्रत्येक वेळी परमात्माची प्रेरणा मिळेल. काय करायचे आहे, काय चुकीचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मदत मिळेल. त्याच्यामुळे आपण प्रत्येक वेळी बोल आणि संकल्प आपले व्यर्थ जाणार नाही, कारण आपण मौनमध्ये आहोत आणि त्याच्या आधारे ती जी शक्ती मिळणार आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपण भटकणाऱ्या आत्म्यांना योग्य ठिकाण दाखवू शकतो. कारण सायलेन्सने आपण जर कुणालाही सकाश दिला, कुणालाही काही विचार दिला, प्रेरणा दिली, तर ते लवकर कॅच करू शकतात, त्याला पकडून ते इथे येऊ शकतात. जर बाबांचा संदेश द्यायचा असेल तर आपल्याला अंतर्मुखी व्हावे लागेल, असे बाबा आजच्या वरदानामध्ये सांगत आहेत. पुन्हा आजचं बोधवाक्य आहे, स्वभाव, संस्कार आणि संबंध संपर्कामध्ये लाईट राहणे, अर्थात फरिश्ता बनणे. म्हणजे बाबा सांगतायत स्वभाव, संस्कार, संबंध आणि संपर्कामध्ये लाईट म्हणजे काय, हलके राहणे म्हणजे फरिश्ता बनणे. ही होती आजची अव्यक्त मुरली. ओम शांती.